पदनी सदरे नि जबदनी नि जब तुकड्या म्हणे धन्य झाला तुकड्या म्हणे धन्य झालो संत चरणासी लागलो संत चरणासी लागलो आजी धन्य दिन झाला आजी धन्य दिन झाला स्वामी सद्गुरु भेटला स्वामी सद्गुरु भेटला स्वामी सद्गुरु भेटला स्वामी सद्गुरु भेटला आजी धन्य 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 आजी धन्य 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 आजी धन्य दिन झाला आजी धन्य दिन झाला सद्गुरु भेटला स्वामी सद्गुरु भेटला स्वामी सद्गुरु भेटला 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 महाराजांचा अभंग संपूर्ण महाराष्ट्रात जो खूप प्रसिद्ध झाला असा अभंग विठ्ठल महात्म्यपर अभंग आहे आणि गाण्याचं प्रयोजन असं की तुम्ही सर्वांनी ऐकला ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्यासाठी मी गातोय आता याचं कारण असं एक अभंग किती वेळा गायला त्याला अभंग नसतो लक्षात ठेवा तो प्रत्येक वेळेस नवीन रूप घेऊन येतो आणि म्हणून त्याला अभंग म्हणतात आवडला माझी सखा पंढरीराण आवडला माझी सखा पंढरीराण आवडला माझी सखा पंढरीराण चित्तया विना शांतनो चित्तया विना चित्तया विना चित्तया विना शांतनो आवडला माझी सखा पंढरीराण आवडला माझी सखा पंढरीराण तयाची चलेने राग आहे सालक बराळी हा नाट्यगीताला ह्याची त्या रागाची योजना आहे फार घे छंद मकर सारे गा बदनी दब दब करे ग सारे गा बदनी तयाची चलेने लावीन या देहा काढिना संदेहा काढिना संदेहा घरा तुम्ही आवडना सखा पंढरीराण आवडना
ताळ खांदी पताकांचे भार पताकांचे भार रे ग पगरे ग रे ग पद नि ध पगरे नि ध नि पद नि रे 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 नि ध पद नि ध पगरे ग रे हात ताळ खांदी पताकांचे भार हात ताळ खांदी पताकांचे भार मुख नामाचा उच्चार नामाचा उच्चार नामाचा उच्चार मुखावाटे मुखावाटे आवडला सखा पंढरा आवडला सखा पंढरा तुकड्या दास म्हणे मना मोहविले तुकड्या दास म्हणे मना मोहविले घरी जा घरी जा